गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये साधारणतः 99% शाळा ह्या इंग्लिश माध्यमाच्या या राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आणि त्यासोबतच संस्थेच्या अनुदानित मराठी शाळा ह्या बंद होत आहेत. याच्या मागे केवळ शासनाचं शैक्षणिक धोरण आहे. परंतु सरकार वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं कुठेतरी दूर करत आहे. एक शिक्षकांमध्ये टीईटी बद्दल खूप भीती निर्माण झाली आहे. टीईटी परीक्षा म्हणजे अवघड परीक्षा. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची जरी परीक्षा सोपी असेल कदाचित, टीईटीची काठिण्य पद्धती वाढवलेली आहे. टीईटी असो नीट असो, मला तर वाटतं की सरकारला नोकऱ्यापासून दूर ठेवायचे जनतेला. त्यामुळे इतके नीटचे पेपर इतक्या वेळेस फुटणं कसं शक्य? आणि शैक्षणिक व्यवस्थेवरचा जर विश्वासच लोकांचा उडून गेला तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा खासदार तर फुटलाय, त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. त्याचा शिक्षण व्यवस्थेशी काही संबंध नाही, कारण त्याला टक्केवारी, रोड, व्यापारी, मंदिराच्या जमिनी याच्यामध्ये तो इतका मग्न आहे की अशा हलक्या कामावर कोण लक्ष देईल. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी आणि विकासासाठी खासदार आमदार फुटताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सातत्यानं एक सर्वसामान्य कष्टकरी असणारा विद्यार्थी असेल त्याचेही पेपर फुटताना आपल्याला पाहायला मिळतात. आता या सगळ्या फुटाफुटीमध्ये प्रमुख प्रश्न जो उपस्थित होतो तो म्हणजे नेमकं या राज्याला झालंय तरी काय. हा आणखीन याच्यामध्ये कहर म्हणजे शिक्षकांचे पेपर म्हणजे टीईटी, ज्याला आपण टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो, जी शिक्षक भरतीसाठी शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी जी परीक्षा लागू करण्यात आलेली आहे, तो सुद्धा पेपर नुकताच फुटला आणि त्या परीक्षा रद्द करण्याची नामुष्की महाराष्ट्र सरकारवरती ओढवलेली आहे. आता हे सगळं सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा दौरे सुरू केलेले आहेत. सध्या मी परभणीमध्ये आहे आणि पेपर फुटीचा विषय असेल किंवा खासदार फुटीचा विषय असेल, ह्या फुटाफुटीच्या राजकारणावरती नेमकं परभणीतल्या शिक्षक मंडळींना काय वाटतं. टीईटीचे पेपर फुटलेले आहेत, नीटचा पेपर फुटलेला होता, खासदार फुटतायत, ह्या सगळ्यावरती नेमकं त्यांचं मत काय आहे आणि एकूणच राजकीय सामाजिक व्यवस्था जी ढासळते आहे यावरती त्यांच्या माध्यमातून जे विद्यार्थी शिकतायत, ज्या समाज मनावरती परिणाम होतोय आणि जे भविष्य घडवण्याचं काम या सर्व शिक्षकांच्या हातात असतं, ते नेमकं या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतायत हे आज आम्ही त्यांच्याकडनं जाणून घ्यायला आलेलो आहोत. माझ्यासोबत ही सगळी शिक्षक मंडळी जी आहे ती गेले अनेक वर्ष एक पिढी घडवण्याचं काम करते आहे, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांना काय वाटतं, त्याचा समाजमानावरती काय परिणाम होतो हे त्यांना आपण विचारणार आहोत. सर्वप्रथम तर तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठं शिकवता, काय शिकवता? मी नवनाथ जाधव, संबुधी माध्यमिक विद्यालयामध्ये मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचा मी राज्य सहसचिव आहे. मला सांगा, आजच उद्धव ठाकरे परभणीत आलेले होते, मोठी जंगी सभा त्यांची झाली, खासदार फुटीवरती भाष्य केलं, पेपर फुटीवरती भाष्य केलं. एक शिक्षक म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? या देशामध्ये जी आपली संसद आहे, संसद हे शैक्षणिक धोरण राबवत असते, ठरवत असते आणि अशा वेळी जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी जर फुटल्या जात असतील किंवा आज राजकीय जी आज परिस्थिती आहे ती प्रचंड अराजक परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा काळामध्ये आज समाजामधले जे वेगवेगळे वर्ग आहेत ते सर्व अस्वस्थ आहेत आणि शिक्षक म्हणून आम्ही या गोष्टीकडे पाहत असताना आमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. परंतु आज मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी ही अवस्था पाहत आहेत. काल टीईटीचा पेपर फुटला, 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून हे मराठी भाषिक राज्य निर्माण झालेलं आहे आणि गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये साधारणतः 99% शाळा ह्या इंग्लिश माध्यमाच्या या राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आणि त्यासोबतच संस्थेच्या अनुदानित मराठी शाळा ह्या बंद होत आहेत.
याच्या मागे केवळ शासनाचं शैक्षणिक धोरण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या शिक्षक संघटनेमध्ये काम करतो, शिक्षणवर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेमध्ये, आम्ही सातत्याने सरकारकडे म्हणतोय की गुणवत्ता विकास हे सरकारचं धोरण असलं पाहिजे. आम्हाला तुम्ही गुणवत्तेच्या विकासासंदर्भामध्ये जे जे अजेंडा देणार आहात तो आम्ही राबवणार आहोत, किंवा आमच्याकडे काही आयडिया आहेत त्या सरकारने राबवल्या पाहिजे. परंतु सरकार वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं कुठंतरी दूर करत आहे. बीएलओच्या ड्युटी असतील, जनगणनेच्या ड्युटी असतील, SIRच्या ड्युटी असतील. कालच आम्हाला आदेश प्राप्त झाले की प्रत्येक शाळेतले साधारणतः 40% शिक्षक हे SIRच्या कामामध्ये आहेत. आणि जून सारख्या या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या काळामध्ये जर अशी अवस्था असेल तर विद्यार्थ्यांना जे काही आम्ही गुणवत्ता देणार आहोत, जी काही देशाची भावी पिढी ज्याला म्हणतो आम्ही, जी भक्कम करणार आहोत, संविधान भक्कम करणार आहोत, समाज व्यवस्था आम्ही एक भक्कम निर्माण करणार आहोत, ही समाज व्यवस्था जी काही आज एक अराजक परिस्थितीमध्ये जे काही आव्हानं आम्हाला निर्माण झालेले आहेत त्या आव्हानाचा विचार करता आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांचं आणि आमचं नातं अधिक दृढ होऊ द्या, अशी मी या निमित्ताने विनंती करेल. शिक्षक तर तुम्ही आहातच, परंतु तुम्ही एक मतदार सुद्धा आहात. एक मतदार म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुमचा खासदार निवडून दिलेला होता आणि तेच खासदार कुठेतरी शेड्यूल 10 किंवा कायद्यातल्या काही तरतुदींचा आधार घेऊन पक्ष बदलतात, विकास निधीसाठी आणि जनहितासाठी आम्ही हा निर्णय घेतो असं म्हणून ज्यावेळेस ते कोलांट्या मारतात, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, मतदार म्हणून सुद्धा आणि शिक्षक म्हणून सुद्धा? राजकीय भूमिका व्यक्त करताना मर्यादा असतील, पण सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला किंवा सर्वसामान्य जनतेला, परभणी जनतेला हा निर्णय पटलेला नाही की खासदार फुटी ही व्हायलाच नाही पाहिजे. विकास असो, विकास ही प्रवाही होतच होणारीच गोष्ट आहे. कोणी जाण्यानं कोणी येण्यानं काही विकास खुंटणारा नसतो. सरकार सर्वांसाठी काम करत असतं. पण सर्वसामान्य मतदार म्हणून आम्ही ज्या परभणी जिल्ह्यामध्ये जे खासदार निवडून दिले होते ती एक सर्वसामान्य माणसाला न पडणारी गोष्ट आहे, ही एक गोष्ट सांगू शकतो. आणि दुसरा राहिला विषय शिक्षकांच्या TT पेपर फुटीचा. ही फुटी मागच्या अनेक वर्षापासून होत आहे. मागचे तुकाराम सोपे असतील किंवा आणखीन अधिकारी असतील यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं किंवा भ्रष्टाचारी वृत्तीमुळं या TETला ग्रहण लागलेलं आहे. काठीण्याचे काठीण पेपर काढायचे, त्याच्यामधून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं मार्ग अवलंबायचे पास होण्यासाठीचे, आणि ते काळानुसार ते उघडे पडले. आणि उघडे पडल्यामुळं एक शिक्षकांमध्ये TET बद्दल खूप भीती निर्माण झाली आहे. TET परीक्षा म्हणजे अवघड परीक्षा. MPSCच्या विद्यार्थ्यांची जरी परीक्षा सोपी असेल कदाचित, पण TETची काठीण्य पद्धती वाढवलेली आहे. हे इम्पॉर्टंट मुद्दा आहे की TETची परीक्षा कठीण आहे आणि CTET तुलनेमध्ये सोपी आहे. का सोपी आहे? कारण तिथे पारदर्शकता असेल कदाचित. महाराष्ट्राच्या TET परीक्षेमध्ये पारदर्शकता नावाची गोष्टच नाही. काठिण्य पातळी खूप जास्त केलेली आहे. याच्यामुळं तुम्ही जे म्हणतायत की TET फुटण्यामागे ते कारण आहे, भ्रष्टाचार एक कारण आहे. आणखी दुसरा मुद्दा काय होता सर? म्हणजे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? आता मूळ प्रश्न हा आहे की या फुटाफुटीच्या राजकारणामुळे कुठेतरी शिक्षकांचे मूळ प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे मूळ प्रश्न आहेत, ते बाजूला पडत नाहीत का? हो, नक्कीच मूळ प्रश्न तर बाजूला पडत आहे. मीडियामध्ये किंवा चर्चेमध्ये विषय कोणता राहिला, लोकसभेचे खासदार फुटले, जे सर्वसामान्याचे ज्या कर्जमाफीसारखा विषय आहे शेतकऱ्यांचा. आता पाऊस पडत नाहीये, दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, त्याच्यासाठी लोकांना कमी पैशामध्ये बी बियाणं उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असायला पाहिजे. तशी व्यवस्था होताना दिसत नाहीये. म्हणजे मेनस्ट्रीम मुद्दे, मुख्य मुद्दे बाजूला राहिले आणि जे अनावश्यक मुद्दे आहेत ते पुढे येत आहेत. नीटची परीक्षा असेल, TETची परीक्षा असेल किंवा MPSCच्या वेगवेगळ्या परीक्षा असतील, त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी पेपर फुटलेले आहेत. सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी 10-10 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्यांना एक परीक्षा पेपर फुटल्यानंतर खूप मोठ्या कठीण काळाला समोर जावं लागतं. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये नीटची परीक्षा पेपर फुटल्यामुळं आणि येणारा काळ पेपर अवघड जाईल या भीतीने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आमच्या हिंगोलीचं उदाहरण आहे की पेपर कठीण गेला. कालचे नीट पेपर झाला, कालचा दुबार पेपर झाला. तो दुबार पेपर कठीण गेल्यामुळं एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आईची माफी मागतो व्हिडिओमध्ये की आई मला खूप पेपर कठीण गेलेला आहे, मला माफ कर, तू स्वतःची काळजी घे. म्हणजे हे काय कारण आहे? हेच कारण आहे की ह्या पेपर फुटीच्या कारणामुळं, TETच्या पेपर फुटीमुळे अनेक शिक्षकांना
भीतीनं टीईटीच्या पेपरच्या भीतीनं किंवा टीईटीचा पेपर अवघड गेला याच्यामुळे काही शिक्षकांना अटॅक आलेले आहेत. नीटचे पेपर कठीण गेल्यामुळं काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे एक भयावह वातावरण आहे. शिक्षणातल्या अक्षम्य त्रुटी, नवं शैक्षणिक धोरण, कोणत्या पद्धतीचे अभ्यासक्रम येतील भविष्यात सांगता येत नाही. संविधानाच्या बद्दल बोलताना जरा शब्द आवर्तीच घ्यावा लागतात. संविधान टिकलं पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे शिक्षण असलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. थँक्यू. मला सांगा, आता अशा पद्धतीनं हे जे खासदार फुटलेले आहेत, इतके भयावह प्रश्न आहेत, म्हणजे तुमच्या स्वतः म्हणजे तुम्ही शिकवत असताना, विद्यार्थ्यांना सामोरं जात असताना या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा होते कधी? आणि जर खासदार म्हणतायत की आम्ही विकासासाठी चाललोय, तर मग हे प्रश्न सोडवायचे सोडून त्या ठिकाणी असा कुठला विकास वेगळा खासदार करणार आहेत ज्याच्यासाठी ते पक्ष बदलत आहेत? खासदार फुटणं ही चुकीची गोष्ट आहे. जर त्यांना पक्ष बदलून जायचंच होतं तर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर जायला पाहिजे किंवा मग राजीनामा देऊन जायला पाहिजे. कारण जनतेनं त्यांना ज्या चिन्हावर निवडून दिले त्यांच्यात त्यांचे वैयक्तिक मतं असतीलही खासदाराच्या साहेबाच्या पाठीमागची, पण चिन्हाचा सुद्धा त्याच्या मागं रोल आहे. त्यामुळे ही कृती तर चुकीचीच आहे की कोणताही खासदार असो, परभणी जिल्ह्याचा असो, धाराशिवचा असो, नांदेडचा असो, कोणताही खासदार असो किंवा आमदार असो, कोणत्याही लोकप्रतिनिधीनं त्या मताचा अनादर करून जायलाच नाही पाहिजे. आणि जर विकासाच्यासाठी गेले असतील तर त्यांचा विकास निधी का खर्च होत नाही? पूर्ण विकास निधी खर्च झाला असता आणि मागणी करून तुम्हाला मिळाला नसता तर जनतेनेही मान्य केलं असतं की तुम्ही खरंच विकासासाठी गेलात. असंही इतक्या वर्षामध्ये परभणीचा असा कोणता विकास झाला? महानगरपालिकेची आपली परिस्थिती नाहीये परभणीची, तरी सुद्धा महानगरपालिका झाली. जनतेच्या डोक्यावर जे पहिलंच कमी उत्पन्न आहे त्याच्यावर कर अजून लादले गेलेले आहेत. दुसरा मुद्दा आहे की टीईटी परीक्षेसंदर्भात, टीईटी असो, नीट असो, मला तर वाटतं की सरकारला नोकऱ्यापासून दूर ठेवायचे जनतेला. त्यामुळे इतके नीटचे पेपर इतक्या वेळेस फुटणं कसं शक्य? म्हणजे सरकारचं हे फेल्युअर आहे एकदम. दुसरी गोष्ट टीईटीला शिक्षकाला जे 2011च्या अगोदर लागलेले शिक्षक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची टीईटी असायला नाही पाहिजे. पण माननीय कोर्टाच्या माध्यमातून तो निर्णय आलाय तर तो आता त्याला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे, अनिवार्य. हे असताना, एवढं असताना सुद्धा एका शिक्षकाच्या मागे शाळेमध्ये समजा 15 कर्मचारी असतील, जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे की 40% शिक्षक तुम्हाला SIR साठी द्यायचे, जनगणना त्यांच्याकडेच आहे. म्हणजे भारतामधल्या जेवढ्या काही दुसरे कामं असतील अशैक्षणिक ते सगळे शिक्षकांनाच करायचे. अजून त्याच्या डोक्यावर 2 वर्ष तुम्हाला टीईटीची सवलत द्यायची, 2 वर्षामध्ये तुम्हाला ते कंपल्सरी आहे. एवढं करून त्याला ते अभ्यास करायचं आणि एवढा अभ्यास करूनही शिक्षक पुन्हा पेपर फुटणार. म्हणजे त्यानं जे अभ्यास केलाय त्याचा त्या व्यवस्थेवरचा विश्वासच उडत चाललाय. अशा प्रकारच्या घटना होणं हे निंदनीय आहे. या अशा ढासळत्या सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना घडवणं, नवीन पिढी घडवणं हे किती मोठं आव्हान आहे शिक्षक म्हणून? फार मोठं आव्हान आहे. कारण शिक्षकांना आता टीईटी परीक्षा द्यायची होती ती रद्द झाली. ह्याच्या अगोदर नीट परीक्षा रद्द झाल्या. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षकांनी काय पुढं म्हणजे काय शिकवायचं, ही जर अशी व्यवस्था जर ढिसाळ असेल आणि विद्यार्थ्यांना मग आपण विश्वास कसा द्यायचा, हे फार मोठं आव्हान आहे शिक्षकांकडे आज. त्या आव्हानाला सामोरं जाणं म्हणजे फार हे. आता आम्ही टीईटीची परीक्षा असेल, नीटची परीक्षा असेल, म्हणजे नीटच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे नीटला जे समजा विद्यार्थी होते, काही विद्यार्थी आता नीट कॅन्सल झाल्या, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. ह्याच्यामध्ये शिक्षकांचं पण आता हे झालं. म्हणजे या शासनाचं धोरण नेमकं काय हे कळत नाही की विद्यार्थ्यांना पुढं घडू द्यायचं का नाही. शिक्षकांची टीईटी परीक्षा ज्या आहेत त्या टीईटी परीक्षा रद्द करायच्या. म्हणजे शिक्षकांनाही म्हणजे जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनाही काही नोकरीतून तुम्ही काढणार का? म्हणजे तुम्ही जे दरवर्षी जे शिक्षकांना अपडेट करण्यासाठी ज्या ट्रेनिंग घेता त्या कशासाठी घेता? टीईटी का अनिवार्य केली आहे तुम्ही? ठीक आहे, ते न्यायालयाच्या मार्फत त्यांनी समजा आणलेली आहे, पण हे सगळं करत असताना टीईटीची गरज नसताना टीईटी एकतर घेतायत आणि परत त्यात पेपरही फुटतायत. म्हणजे जे अभ्यास आम्ही लोकांनी केलाय तो अभ्यास आता म्हणजे ह्याच्यात गेला ना तो. म्हणजे त्याचा काही अर्थच उरला नाही त्या अभ्यासाला. आता परत टीईटी होणार, परत एक्झाम होणार. हे म्हणजे भविष्यात पुढे अवघड आहे ना ह्या गोष्टी सगळ्या.
खाजगीकरण. आणि शैक्षणिक धोरणाबद्दल समजा विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये गॅप ठेवला जातो. शिक्षक आणि विद्यार्थी यांचा एकत्रितपणाच येणं शक्य नाहीये समजा, कारण शिक्षकाच्या मागे एवढे कामं लावलेत आहे शैक्षणिक की तो शाळेतच येत नाहीये. शिक्षकाला शाळेत येण्याचं गरजच पडणार. आता या SIRच्या माध्यमातून BLO असतील, त्यांचे सहाय्यक BLO असतील, एवढे सगळे कामं देऊन मग शिक्षक आणि विद्यार्थी जर शिकला नाही कशामुळं, तर शिक्षक शाळेत नाहीत. मग शिक्षक शाळेत कशामुळं नाही, तर सरकारी धोरण आहे की त्याला शाळेपासून लांब ठेवायचं. मग पालकाचा अविश्वास त्या शाळेवर होईल, जेणेकरून पुन्हा पालक, नागरिक सगळे या शिक्षक लोकांच्या विरोधात जातील आपल्याच माध्यमातून की इथली शैक्षणिक पातळी खालावली आहे. तर आमचं म्हणणं असं आहे सरकारला की आम्हाला आमचं शैक्षणिक काम करू द्या, अशैक्षणिक सगळे कामं सरकारनं कमी करावं आणि मग कोणत्या गुणवत्ता राबवायच्या त्या राबवा. त्याच्यासाठी शिक्षक तयार आहेत. तुम्ही ज्या कोणत्या कठीण MPSC UPSCच्या धर्तीवर लादा, त्याच्यासाठी शिक्षक तयार आहेत. पण तुम्हाला जर शाळेतच त्या शिक्षकाला ठेवायचं नसेल तर मग तो कशी गुणवत्ता देणार? प्राथमिक विभागात असं आहे की 1+1 टीचर असतो. आता जर शाळाबाह्य जर कामं लावले त्याला, तर मग तो शिक्षक बाहेर असेल तर वर्ग रिकामा राहील. वर्ग रिकामा राहिला तर उद्या पालक येऊन बघणार वर्गात शिक्षक नाहीये, पण तो 1+1 टीचर आहे. उद्या शिक्षकच वर्गात नाही तर पालक कुणाच्या भरोश्यावर पाठवणार विद्यार्थ्यांना? म्हणजे ह्यांना मराठी शाळा बंद करायच्यात, म्हणजे शाळाच बंद करायच्यात. त्या उद्देशाने चाललेलं आहे ह्यांचं, म्हणजे शाळाबाह्य कामं लावणं असं. म्हणजे अनास्था आहे, व्यवस्थेचा निष्काळजीपणा आहे. परंतु एक चांगला समाज घडवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेवरती जास्तीत जास्त शासनाने लक्ष दिलं पाहिजे, हे गरजेचं असतं. आरोग्य व्यवस्था असेल, असे महत्वाचे प्रश्न. तुम्हाला काय वाटतं, हे जे खासदार आहेत जे म्हणतात की आम्हाला विकासासाठी हे पाऊल उचलावं लागतंय, त्यांनी शिक्षण, आरोग्य या सगळ्या व्यवस्थेवरती खरंच विकास निधी खर्च केलाय का? किंवा त्याचं जडणघडण व्हावी, चांगल्या पद्धतीनं उभा राहावं, यासाठी प्रयत्न केलेत का? आता मागील 2 टर्म नंतर तिसऱ्यांदा खासदार निवडून दिलेले होते. परभणीच्या खासदारांच्या बाबतीत बोलायचं, धाराशिवचे खासदार असतील, हे जे खासदार फुटीचा जो निर्णय आहे तो एक प्रकारे जनतेचा मूलभूत प्रश्नाकडे जनतेचं जे लक्ष आहे त्याच्यापासून जनतेचं लक्ष विचलित झालं पाहिजे. आता कुठल्याही प्रकारची सरकारला बहुमत कुठं सिद्ध करायचं नव्हतं. केंद्र सरकार अस्थिर नाहीये, सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. त्यांच्या दृष्टीनं ते, जनतेच्या दृष्टीनं नाहीये, पण सरकारच्या दृष्टीनं सर्व काही सुरळीत असताना खासदार फोडण्याची गरज नव्हती. खासदार म्हणतायत की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पक्षांतर करतोय. विकास करण्यापासून त्यांना कोणी रोखलेलं नव्हतं. त्यांचा जो म्हणजे स्वेच्छा निधी आहे तो जर ते खासदार खर्च करू शकत नसतील, त्यांची संसदेतली पूर्णतः उपस्थिती जर जनतेनं तपासली तर ते किती विकासाप्रती म्हणजे त्यांना कितपत गोडी आहे विकासाची, किंवा परभणीचा विकास झाला पाहिजे असं कितपत वाटतं, हे जनतेनं तपासलं पाहिजे. अटेंडन्स कंपल्सरी असाव्यात. असायलाच पाहिजे. हे कंपल्शन विद्यार्थ्यांना आहे, हे शिक्षकांना आहे, पण निवडून दिले लाखोच्या संख्येने मतदान करून निवडून दिलेल्या खासदारांना नाही. नाही, खासदारांचं वेतन आणि भत्ते याचा विचार करत मग उपस्थिती अनिवार्य असली पाहिजे ना. आणि संसदेत त्यांनी जाऊन हे जनतेचे मूलभूत प्रश्न मांडून त्याच्यावर विकासासाठी तिथं भांडलं पाहिजे. विकासासाठी पक्षांतर करण्याची गरज नाहीये ना. तुम्ही तुमचं धोरण ठरवत असताना किंवा संसदेत धोरणावर चर्चा होत असताना त्या चर्चेत सामील झालं पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हासिल करता येऊ शकतात. त्यासाठी पर्टिक्युलर पक्षांतर करण्याची किंवा पक्ष फोडण्याची एकंदर म्हणजे सध्याच्या परिस्थितीत भारत सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, भाजपचं धोरण म्हणजे मी पर्टिक्युलर एखाद्या पक्षावर बोलणं चुकीचं आहे, परंतु आता धोरणात्मक जेव्हा विषय ते जनतेला अस्थिर करण्याचा प्रयत्न करताय, त्यामध्ये या सरकारचं जे धोरण आहे फक्त खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, मतं फोडायची आणि एकंदर प्रकारे एक हुकुमशाही वृत्ती जोपासण्याचं जे काम चाललेलं आहे त्याला म्हणजे जनतेमध्ये फार मोठा असंतोष आहे. त्याचा उद्रेक कशा प्रकारे कधी होईल हे म्हणजे भविष्यामध्ये हा उद्रेक 100% होईल आणि जनता विरोधात जाईल. परंतु जे धोरण
सरकार राबवत आहे ते अत्यंत चुकीचं आहे. शिक्षणाच्या बाबतीतला विचार केला तर शैक्षणिक समस्या इतक्या म्हणजे प्रचंड प्रमाणात सरकारने वाढवल्यात की टीईटीचा विषय आता नुकताच नीटचा पेपर फोडला. नीटची पेपर फुटी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे करोडो रुपये लोकांचे पाण्यात. जे मुलं रात्रंदिवस जीवघेणी मेहनत करताय. राष्ट्रीय लेवलची आपण एक पात्रता परीक्षा म्हणून त्या नीटकडे पाहतो. त्याच्यातून अनेकांचे चिमुकले ज्यांना आपण म्हणतो ते जीवघेणी स्पर्धा करून त्या परीक्षेत पात्र होण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचं काम या ज्या नतद्रष्टांनी केलेलं आहे त्यांना शोधण्याचं काम ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या सरकारी यंत्रणा जर म्हणजे हातचं बाहुलं झालेल्या असतील तर ही अपेक्षा जनतेनं करायची कोणाकडनं. आणि शैक्षणिक व्यवस्थेवरचा जर विश्वासच लोकांचा उडून गेला तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. हा असंतोष त्याच माध्यमातून बाहेर पडेल. आणि यावरती म्हणजे नीट आता ही टीईटीची परीक्षा टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो आपण त्याला. मग इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? एक शिक्षक पात्र होण्यासाठी त्याने जो व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे ती त्याची व्यावसायिक पात्रता आहे. मग एखाद्या फील्डमध्ये इंजिनियर काम करतो त्याची इंजिनिअरिंगची डिग्री ही त्याची व्यावसायिक पात्रता आहे. एखाद्या डॉक्टरच्या पेशामध्ये एमबीबीएस ही त्याची व्यावसायिक पात्रता आहे. मग टीचरच्या या पेशामध्ये त्याने बीएड केलेला असेल, डीएड केलेला असेल, ही आमची एकंदर व्यावसायिक पात्रता आहे. मग व्यावसायिक पात्रता धारण केल्याच्या नंतर नवीन प्रकारची कुठल्या तरी कायद्याचा आधार घेऊन न्यायालयाच्या निर्णयाचा, मग न्यायालयाचे निर्णय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत या म्हणजे अशैक्षणिक कामाच्या बाबतीत असलेले का बरं सरकार पाळत नाही? ते पण त्याचा पण अनादर होतोच आहे ना. म्हणजे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट त्यांच्यासाठी नाहीये, फक्त टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टमध्ये की हा न्यायालयाचा निर्णय आपल्याला फॉलो करायचा आहे. आदरणीय न्यायालयाचा आपण म्हणजे निश्चितपणे सन्मान केला पाहिजे. परंतु न्यायालयाने सुद्धा म्हणजे न्यायालयाला सुद्धा माझी विनंती असेल की या बाबतीतले शैक्षणिक आणि शिक्षकांच्या मनाला अस्थिर करणारे जे असे निर्णय असतील त्याचा कुठेतरी रिव्ह्यू झाला पाहिजे. एकूण शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत जे उदासीन धोरण आहे, जे एकूण जीडीपीचा आपण जो खर्च संविधानामध्ये संविधानाचा आधार घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आलेले आहात, संविधानिक सरकार म्हणून तुम्ही स्वतःला म्हणजे एक प्रकारे स्थापित केलेलं आहे सरकार म्हणून, तर मग त्या संविधानातल्या तरतुदीनुसार तुम्ही एकूण देशाच्या सकल उत्पन्नाच्या कितपत खर्च शिक्षण व्यवस्थेवर करता. तुम्ही एका म्हणजे एका विशिष्ट वेळी म्हणता की आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यायचंय. मग आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण फक्त अंबानी आणि अदानी तुमच्या नजरेमध्ये असलेले ते दोनच देशात देऊ शकतात. अशी जर तुमची नजर असेल तर सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील पाल्यानं शिक्षण उद्या शिक्षणाच्या बाबतीत हे जर अनुदानित धोरण मोडून काढलं तर त्या विद्यार्थ्यांना शिकायचं कुठं? म्हणजे परत तुम्हाला तीच वर्णव्यवस्था वेगळ्या मार्गाने या ठिकाणी अंमलात आणायची असं एकंदर शासनाचं धोरण त्याच्यावरून दिसून येतं. तर ही जी व्यथा आपण ऐकतोय ना, ही व्यवस्थेला बळी पडलेली सगळी मंडळी आहेत. आणि दुर्दैव हे आहे की सर्वसामान्य जनता असेल, विद्यार्थी असेल, यांच्या सकट मी सारखं तुम्हाला सांगतोय की एक समाज घडवणारी, पिढी घडवणारी ज्यांच्यावरती जबाबदारी आहे ते शिक्षक, प्राध्यापक जर इतके हतबल झालेले असतील आणि अतिशय परखड मत व्यक्त करतायत, आज ही बोलायची वेळ त्यांच्यावरती येते. तिथं जंतर मंतर पासून आपण बघतोय दिल्लीमध्ये झेनझी हा कॉक्रोच जनता पार्टी जी मीम म्हणून सुरुवात झाली तो सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे. आज शिक्षक सुद्धा आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरत आहेत. तर मग नेमकं शिकणार कोण आणि शिकवणार कोण? आणि ह्या ज्या टेस्ट आहेत, नीट असेल, टीईटी असेल, या फक्त विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाच का बरं असाही प्रश्न उपस्थित होतो. मग हे जे निवडून जाणारे राजकारणी आहेत, जे मतदान घेऊन लाखोचं मतदान घेऊन निवडून जातात, मग यांना पण कुठली टेस्ट नको का? किंवा त्यांना दिलेलं काम ते चोख पद्धतीनं बजावतायत की नाही याचं मूल्यमापन व्हायला नको का? त्यांना जाब विचारायला नको का? या सगळ्या संदर्भात तुमची मतं तर जाणून घेणारच आहोत, परंतु विजय गव्हाणे जे स्वतः शिक्षक संस्था चालवत आहेत, माजी आमदार आहेत, महाराष्ट्र शिक्षक मंडळाचे प्रमुख सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. थोडंसं राजकीय अंगाने आपण शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या, राजकीय अंगाने तुम्हाला काय वाटतं? नाही, माझं तर मत आहे की महाराष्ट्रामध्ये
महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक धोरणाची महाराष्ट्रात क्रांती केलेली आहे. वसंतदादासारख्या माणसांनी इथल्या शिक्षणामध्ये परिवर्तन आणून विनानुदानित महाविद्यालय सुरू करून आज जिथं एक इंजिनिअरिंग कॉलेज मराठवाड्यामध्ये होतं त्या ठिकाणी आज 20 इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्यामुळे मराठवाड्यातून 100 मुलं जात होते इंजिनिअरिंगला, आज त्या ठिकाणी 5000 मुलं जातात. त्यामुळे परदेशामध्ये जाणारी संख्या ह्या कॉलेज प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधूनच जात आहे. आपलं ब्रेन देशाच्या बाहेर गेलंय, त्याला महत्व दिलं गेलं त्या या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमुळेच. पण हे सरकार हे सर्व बंद करण्याच्या मागे लागलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही इथं भांडतच आहोत त्या विषयावर की महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षण आणि शिक्षकाचं मरण, याच्याशिवाय या काळात काही घडलेलं नाही. शिक्षण व्यवस्था विकलांग करण्याचे सर्व प्रयत्न हे महाराष्ट्र शासन करत आहे. महाराष्ट्रामध्ये 19 मुलांची शाळा झाला तर वर्ग बंद होतो, शाळा बंद होती. आजच महाराष्ट्रामध्ये 4000 ग्रामीण भागामध्ये शाळाच नाही आहे. आणि आता याच्या काळामध्ये 19 मुलांचा वर्ग म्हणून जवळपास 18,000 शाळा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या विनामूल्य 19 मुलांच्या निकषावर बंद होणार आहे. शिक्षक अतिरिक्त होणार आहे. शिक्षक बहुतांश मराठी शाळा असतील, सगळ्याच मराठी शाळा आहेत. आणि मराठी शाळा बंद करण्याकरता कॉर्पोरेट जगाच्या इंग्लिश स्कूल सुरू करून इंटरनॅशनल कॉर्पोरेट स्कूल करून या शाळा बांध करून सगळ्या त्या ठिकाणी वर्ग करण्याचा प्रयत्न झाला आहे. तेच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे, तेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चालू आहे. या उलट कर्नाटकमध्ये 6000 शाळा अशा आहेत की जिथं 10 मुलंच शिकतात. पण कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे की ही 10 मुलं शिकणारी शाळा 3 वर्षामध्ये आम्ही 30 मुलांची करू आणि कानडी वाचू, आम्ही कानडी मरू देणार नाही. आणि म्हणून कानडी वाचवण्याकरता कानडीची एकही शाळा बंद होऊ नये देतात, त्या वाढवण्यासाठी पुढे नेण्याकरता सरकार प्रयत्न करते, बजेटमध्ये प्रोव्हिजन करत आहे. आणि आमचं सरकार 19 मुलांची शाळा बंद करून बजेटमधून बाहेर पडण्याकरता शिक्षण व्यवस्था याकरता महाराष्ट्रातली उभी असलेली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे अभिजित मराठीचा किती जरी डंगा वाजवला असेल तरी मला माहिती आहे मराठी साहित्य संमेलनामध्ये विश्वास पाटलांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितलंय की या सरकारने मराठीचं मरण आमच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेलं आहे. पण सरकार दार उघडायला तयार नाही, समाज दार उघडायला तयार नाही. म्हणून या व्यवस्थेवर एक लढाई करणं मोठी जरुरीची आहे. आणि ह्या टीईटी हे भाजप केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं एक धोरण झालेलं आहे की भरतीच्या प्रक्रियामध्ये हस्तक्षेप. हा हस्तक्षेप हरियाणामध्ये झाला, सर्व तुरुंगामध्ये आहे. हा अध्यक्ष मध्य प्रदेशमध्ये झाला, व्यापम घोटाळा होऊन सर्व तुरुंगामध्ये. महाराष्ट्रामध्ये टीईटीमध्ये घोटाळे होऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांना परीक्षा न देता पास करण्यात आलं आणि पुरावे मिळून येऊन त्यांचे पेपर जाळले असा खोटा पुरावा कोर्टासमोर सादर करण्याचा प्रयत्नही त्या अधिकाऱ्यांनी केला. आमच्याकडचे खोडे होते खोडेकर, त्यांना सुद्धा IAS अधिकारी, त्यांना सुद्धा तुरुंगात जावं लागेल. आज अनेक शिक्षण अधिकारी तुरुंगामध्ये आहेत. सर्व शिक्षण व्यवस्था आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी आहे. अशा वेळेस सक्षम निर्णय घेणारा शिक्षण मंत्री पाहिजे. म्हणून दुर्दैवाने दादाजी भुसे ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे या शिक्षण व्यवस्थेवर, या परिवर्तनाच्या विषयावर, ते न करता अधिकाऱ्यांच्या नादी लागून वेडेवाकडी निर्णय घेत आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था विकलांग होते. आमचा खासदार तर फुटलाय, त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. त्याचा शिक्षण व्यवस्थेशी काही संबंध नाही, कारण त्याला टक्केवारी, रोड, व्यापारी, मंदिराच्या जमिनी याच्यामध्ये तो इतका मग्न आहे की अशा हलक्या कामावर कोण लक्ष देईल म्हणून तो इकडे लक्ष देत नाही. वेगळी एलिजिबिलिटी टेस्ट असते का हे सगळे क्रायटेरिया फुलफिल करायला खासदार? ते एकनाथ शिंदेला पूर्ण माहिती आणि त्या टेस्टचा पूर्ण उपयोग महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आता खासदार झाला, उद्या आमदारावर होईल, उद्या भाजपच्याही आमदारावर होऊ शकेल याची भीती तरी बाळगावी, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. पण शिक्षण व्यवस्थेमधला रोष सरकारला सहन करावा लागेल आणि मोठी लढाई झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी मला खात्री आहे. तुम्ही काय म्हणत होता? माझं म्हणणं असं होतं की टीईटीच्या धर्तीवर केंद्राची CTET परीक्षा घेतली जाते.
त्यासाठी परभणी जिल्ह्यातून 10 ते 15 हजार शिक्षक फॉर्म भरत असतात, ऍप्लिकेशन करत असतात आणि इथं सेंटर न देता कुठेतरी सोलापूर, मुंबई, पुणे असं दूर ठिकाणी, मग त्याच्यामध्ये महिला असतील, त्यांनी कसं जायचं, कुठं राहायचं, 2-2, 3-3 दिवस त्याची हेळसांड होणार आहे. इथं शाळेतून त्यांना रजा घेऊन जावं लागत असेल तर ती इथलं सुद्धा शिक्षण त्यांचं विद्यार्थ्याचं बुडणार आहे. तर सरकारला विनंती आहे की सरकारनं त्या जिल्ह्यामध्ये ही सीटीईटीची परीक्षा त्याचे केंद्र सुरू करावेत अशी माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून. ही एक बाब अतिशय महत्वाची आहे. शैक्षणिक धोरण राबवत असताना शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वी संपूर्ण वर्षाचा आराखडा सरकारनं शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये दिला गेला पाहिजे. पण असं कुठे होताना दिसत नाही. परीक्षाचा टाइम टेबल बदलला जातो, मध्येच पॅट परीक्षा अचानक घेतली जाते. 5वी आणि 8वीचा गेल्या वर्षीचा गोंधळ आपण पाहिला असेल की निकाल लावताना सुरुवातीला वेगळे निकष सांगितले की या पद्धतीनं तुम्हाला निकाल लावायचा आहे आणि नंतर जेव्हा जेव्हा वर्ष संपत आलं तेव्हा त्यांना पॅटच्या माध्यमातून शिक्षकांना असं सांगण्यात आलं की या पॅटचे गुण तुम्हाला वार्षिक गुण मुलांकनामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. म्हणजे अशी अवस्था होती की 9वी 10वीचे काही जिल्ह्यामध्ये पेपर संपून विद्यार्थी गावाकडे गेलेली होती आणि अशा काळामध्ये परत त्यांना परीक्षा देण्यासाठी आपापल्या शाळांमध्ये जावं लागलं. जे मुलं वसतिगृहामध्ये राहतात, शासकीय वसतिगृहामध्ये राहतात, तिथलं असं धोरण आहे की तुमची नियमित जी परीक्षा आहे ती परीक्षा संपल्यानंतर ते आपापल्या गावी मुलं जात असतात आणि जेव्हा मुलांना परीक्षा द्यायला वापस यायचं होतं अशा काळामध्ये कुठल्याही शासकीय वसतिगृहामध्ये, मी स्वतः परभणीमध्ये समाज कल्याण अधिकारी यांच्यासोबत मी बोललेलो आहे या विषयावर, ते म्हणाले की आम्हाला जे सर्क्युलर सुरुवातीला दिलं जातं त्याच्यानुसार परीक्षा संपल्या, आम्ही मुलांना इथं ठेवू शकत नाहीत आणि पुन्हा जेव्हा ते परीक्षा द्यायला वापस येतील तर आम्ही आमचं यावर्षीचं जे काही शैक्षणिक जे काही त्यांना इथं राहण्याची व्यवस्था असेल ती आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे सरकार अशा प्रत्येक बाबतीमध्ये अशा पद्धतीचं धोरण राबवत आहे की आम्हाला एकीकडे सांगितलं जातं की गुणवत्ता विकास, आम्ही तयार आहोत गुणवत्तेसाठी, कारण गुणवत्ता ही असलीच पाहिजे आणि शिक्षकांची गुणवत्ता जर तुम्हाला तपासायची असेल तर ती केवळ टीईटीच्या माध्यमातून ही शिक्षकांची गुणवत्ता तपासली जाणार नाही. आज जे समाजाचं चित्र आपण पाहतोय, तुम्ही सुरुवातीला त्याचा उल्लेख केला, एकीकडे आम्ही नैतिक मूल्याचं शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, परंतु विद्यार्थी आमच्याकडे 6 ते 8 तास असतो, इतर तो कुटुंबामध्ये असतो, समाजामध्ये असतो, मीडियाच्या समोर आहे. विद्यार्थी जर आज तुम्ही काल परवा एक घटना बघितली असेल की एका नर्सरी शाळेमध्ये 2 वर्षाच्या चिमुकल्या एका मुलानं दुसऱ्या चिमुकल्या 2 वर्षाच्या मुलाला चावे घेतले, त्याला प्रचंड प्रमाणामध्ये मारलेलं आहे. हे का, हे असं का होतंय? तर समाजामध्ये जे काही चित्र निर्माण झालेलं आहे, जी अराजकता निर्माण झालेली आहे, त्याचे हे दुष्परिणाम आहेत आणि त्याला दोषी कोणाला ठरवलं जातं तर शिक्षकांना ते ठरवलं जातं. पण मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्र सरकारचं सध्या या शैक्षणिक विषयावर पूर्णतः दुर्लक्ष आहे. आम्ही एकीकडे टॅक्स भरत असताना, कुठलाही शासकीय कर्मचारी टॅक्स भरत असताना शिक्षण कर भरतो, परंतु शिक्षणावर खर्च होतो का, तर नाही. आणि यातून असं दिसतंय की ज्या इंग्रजी शाळा अलीकडे मोठ्या प्रमाणावर, काल परवा 15 दिवसात, परत 8 दिवसापूर्वी सरकारनं नवीन GR काढलेला आहे की ज्यांना अजून इंग्रजी शाळा पाहिजेत, स्वयंअर्थसहित शाळा पाहिजेत, त्यांनी अर्ज करावेत. एकीकडे आपण विद्यार्थी शाळेमध्ये मिळत नाहीत म्हणून शाळा बंद करतोय आणि दुसरीकडे सरकार पाहिजे त्याला इंग्रजी शाळा देत आहे. मला असं म्हणायचं आहे की आम्ही खरंच मराठी भाषक राज्यामध्ये आहोत का, किंवा आमची राजभाषा मराठी आहे का, तर नाही असं म्हणावं लागेल. उद्या कदाचित सरकारनं मग असं जाहीर करावं आणि आमची राजभाषा ही इंग्रजी आहे असं जाहीर करावं असं मला वाटतं. पण यातून एक गोष्ट आहे की सरकारला कुठल्याही पद्धतीनं शिक्षण सांगितलं जातं जगभरामध्ये की एखाद्या देशाचा प्रगती, एखाद्या राज्याची प्रगती ही कशावरून ठरवायची, तर 2 गोष्टी तिथे प्रकर्षाने सांगितल्या जातात, ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. आणि आज आपण आपल्या देशाचं चित्र पाहतोय, महाराष्ट्राचं चित्र पाहतोय, तर शिक्षण कशासोबत खातात असं म्हटलं जातं आणि आरोग्याचं तर बोलूच नाही. अलीकडे एक आनंदाची बातमी आहे की तुकाराम मुंडे सारखे एक अधिकारी या अलीकडच्या आरोग्याच्या विषयाच्या संदर्भामध्ये, अन्न भेसळाच्या विषयाच्या संदर्भामध्ये काम करताना आपला दिसतात, फूड ड्रग्जमध्ये काम करताना आपला दिसतात. तर
तर हे काम करत असताना आपण समाज म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं ही काळाची गरज आहे. एकीकडे आज शिक्षणाची ही अवस्था निर्माण होत असताना समाज कुठे, तरुण कुठे या देशामधला. पूर्वी आम्ही पाहतो की वेगवेगळे आंदोलनं या देशामध्ये व्हायचे शिक्षण व्यवस्थेच्या ज्या काही सरकारच्या धोरणाच्या संदर्भामध्ये मोठे मोठे मोर्चा निघायचे. आज हे होत असताना आपल्याला दिसत नाहीये. तर तरुण मुलांनी, शिकलेल्या लोकांनी हा पुरोगामी महाराष्ट्र असा जर पुढे एक चांगल्या पद्धतीने घडवायचं असेल तर एक लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि असं एक मोठ्या आंदोलनाची गरज आहे की जिथे आमच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, शिक्षणाची गुणवत्ता सुधारल्या गेली पाहिजे. आणि आम्हाला जे काही तुम्हाला शैक्षणिक धोरणं राबवायचे आहेत ते वर्षभराच्या पूर्वी आम्हाला सगळं त्याचा अजेंडा द्यावा, त्या पद्धतीनं सगळी रचना निर्माण करावी. एकीकडे समाज कल्याण खात्याकडे वसतिगृह असतात, ग्रामविकास मंत्रालयाकडे जिल्हा परिषद शाळा असतात, शालेय शिक्षण मंत्र्याकडे खाजगी शाळा असतात. म्हणजे या सगळ्या राज्यामधल्या वेगवेगळ्या मंत्रालयाचा समन्वय आहे का? तर अजिबात नाही. हा स्वतः मी गेल्या वर्षी एक शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून या सर्व व्यवस्थेसोबत बोललेला आहे की तुम्ही सर्व जे काही शिक्षणाशी संबंधित वेगवेगळे जे काही मंत्रालय आहेत ते सगळ्यांनी एकत्र बसून तुम्ही वर्षभराचा अजेंडा आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही गुणवत्ता देऊ. हा माझा शिक्षक म्हणून शब्द असेल. निश्चित. त्यामुळे एकूणच सध्याची जी ढासळलेली राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामुळे समाजाचं किती अधपतन होतंय आणि ह्या सगळ्या अधपतनाचं पुन्हा उदात्तीकरण सुद्धा केलं जातं, हे दुर्दैवी आहे. आणि मग नीटचा पेपर असेल, टीईटीचा पेपर असेल किंवा अगदी खासदार आमदार असतील, यांच्या फुटाफुटीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचं नशीब मात्र निश्चित फुटतंय आणि आपलं तोंड यामुळे फुटल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगावंसं वाटतंय. आम्ही खरं तर राजकीय बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो, कारण त्यामध्ये ड्रामा असतो, सस्पेन्स असतो. परंतु हे जे समाजातले अतिशय जटिल आणि अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत हे सुद्धा या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि एक सजग नागरिक म्हणून, एक सुदृढ समाज म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा डोळसपणे पाहावं आणि त्यासाठी काहीतरी करावं, एवढीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. असे व्हिडिओ पाहायला, अशा चर्चा पाहायला मुंबई तक पाहत रहा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला या सगळ्या विषयांसंदर्भात काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. मी ऋत्विक भालेकर, माझा व्हिडिओ जर्नलिस्ट मंदार चव्हाण याच्यासोबत परभणीहून.